नमस्कार. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या कार्यकाळात बरेचसे उल्लेखनीय कामं करता आली, त्यांनी केली. आता ते सध्या मावळते अध्यक्ष असून त्यांच्या 2016 ते 2021 या कार्यकाळात महामंडळाच्या बळकटीकरणासाठी, सभासदांच्या कल्याणासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय त्यांनी घेतलेले होते. आता त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे घटना दुरुस्ती व आधुनिक कार्यपद्धती. महामंडळाचं कामकाज अनेक वर्षापासून जुन्या घटनेनुसार सुरू होतं. बदलत्या काळानुसार संस्था अधिक प्रभावीपणे कार्य करू शकेल का, या उद्देशाने सर्वप्रथम घटना दुरुस्ती त्यांनी करून घेतली. नव्या परिस्थितीशी सुसंगत अशा तरतुदींचा समावेश करून महामंडळाच्या कामकाजात आधुनिक दिशा दिली. तर दुसरा आहे महामंडळाचा राज्यव्यापी विस्तार. पूर्वी सदस्यत्व मुख्यतः पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर या केंद्रापुरतं मर्यादित होतं. त्यामुळे इतर जिल्ह्यातील कलाकारांना सदस्यत्व मिळत नव्हतं. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक इथल्या सभासदांना सभासदत्व प्राधान्याने दिलं जात होतं. परंतु मेघराज राजे भोसले अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र महामंडळाशी जोडण्याचं ठरवलं आणि महाराष्ट्रातील इतरही कलावंत, टेक्निशियन्स आणि कामगार यांना महामंडळाशी जोडून घेतलं. त्यांचं पुढचं काम सुलभ व्हावं म्हणून त्यांनी अनेक समित्यांची स्थापना केली. अनेक सभासदांना त्या समित्यांमध्ये घेतलं आणि त्यामध्ये महिला ब्रिगेड असो, भरारी पथक असो, लवाद समिती असो, या समित्या स्थापन केल्यामुळं त्यांच्या कामाला विकेंद्रीकरण होऊन अनेक लोक त्यामध्ये जॉईन झाले.